नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातली मोठी बातमी. राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. तर आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. पुढची बातमी पाहूयात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटी दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं गुवाहाटीच्या आझारा विमानतळावर आगमन झालं. एकनाथ शिंदे आज सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शिंदेंचा हा एक खासगी आध्यात्मिक दौरा असल्याचं सांगण्यात येतंय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस देखील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन आल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघाच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे अच्छे दिन आल्याचं ते म्हटलं. ये सब धीरे धीरे इमरजेंसी, राम जन्मभूमि आंदोलन, गुरुजी जन्मशती, विवेकानंद सार्धशती, अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया. तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए. आप लोगों का स्नेह, विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम. अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है.